झी 24 तास एक पाऊल पुढे. नमस्कार. रोखोक मध्ये आपलं स्वागत. राजकारण आणि घराणेशाही यांचं नातं आपण सर्वांनाच माहिती आहे. तसंच घराण्यांमधलं आणि घराण्यांच्या आतलं शत्रुत्वही आपल्याला चांगलंच माहिती आहे. ठाकरे घराण्यातली फूट आणि त्यांचं वैर हे माहीत नसलेला मराठी माणूस या महाराष्ट्रात तरी शक्य नाही. मात्र राजकारणापेक्षाही नाती श्रेष्ठ असल्याचा दाखला याच ठाकरे घराण्यानं आपल्याला दिलेला आहे. आणि आपल्या रायगड दौरा सोडून राज ठाकरेंनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आणि तितक्याच दिलदारपणे उद्धवनी राज यांच्याबरोबर त्यांच्याच गाडीतून मातोश्री गाठून अनोखा राजकीय आदर्श जपला. याच उद्धव राज भेटीच्या विविध अंगांचा वेध घेऊयात. बंधुत्व राजकारणा पलीकडचं. खरं तर आज ओबामा त्यांनी भारताबद्दलची केलेली विधानं, पंतप्रधानांवर अप्रत्यक्षरित्या केलेली टीका टिप्पणी या विषयावर आम्ही कार्यक्रम करायचं ठरवलं होतं. परंतु दिवसभरातल्या महाराष्ट्रातल्या विशेषतः मुंबईतल्या घडामोडी इतक्या वेगवान होत्या की आम्हाला ओबामांच्या ऐवजी राजकारणातलं हे दिसलेलं अनोखं रूप आणि त्यांचे अंतरंग आपल्यासोबत शेअर करावेसे वाटले. आणि म्हणूनच आज मी काही तज्ज्ञांना माझ्यासोबत बोलवलेलं आहे. माझ्याबरोबर आहेत जयराज साळगावकर. जयराज साळगावकर यशस्वी उद्योजक आहेत, विचारवंत आहेत. आपण त्यांना अर्थतज्ञ म्हणूनही ओळखतो. जयराजजी, आपलं स्वागत. माझ्यासोबत आहेत संदीप प्रधान. संदीप प्रधान पत्रकार आहेत, राजकीय विश्लेषक आहेत. त्यांचे लेख आपण नेहमी वाचत असतो. या चॅनलवर त्यांना आपण वारंवार पाहिलेलंही आहे. आज तेही या सगळ्या प्रकरणातले अनेक पदर आपल्यासमोर उघडे करणार आहेत. माझ्यासोबत आहेत संदीप आचार्य. संदीप आचार्य गेल्या 2 दशकाहून अधिक चांगले पत्रकार म्हणून ओळखले जातात. आज त्यांचेही विचार या संदर्भात आपल्याला ऐकायला मिळणार आहेत. सुरुवातीला आपण पाहूया या विषयावरचा एक रिपोर्ट. नमस्कार. चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी मला सर्वप्रथम जायचंय जयराज साळगावकर यांच्याकडे. जयराजजी, मला सांगा, आज 3.5 वर्षानंतर 3.5 तासात हे बंधू 2दा भेटले. काय म्हणाले या सगळ्या प्रकरणाबद्दल? बाळासाहेब ठाकरे काय किंवा राज ठाकरे काय किंवा उद्धव ठाकरे काय, हे तिघेही मुळात कलाकार आहेत, आर्टिस्ट आहेत. आणि त्यामुळे त्यांच्या वागण्यात भावनेला हे फार मोठं स्थान आहे. तेव्हा राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंची तब्येत बरी नाही म्हटल्यावर ताबडतोब धावत जाणं, हे त्यांच्यातला जो कलाकार आहे, त्यांच्यातली जी भावना आहे, ते दिसतं आपल्याला. आणि त्याच्यानंतर लोकांमध्ये जो युफोरिया झाला, उन्माद झाला की हे एकत्र राज ठाकरे त्यांना भेटायला गेले. आपल्या गाडीतून त्यांना सोडलं, स्वतः गाडी चालवत. खरं तर राज ठाकरे नेहमीच स्वतः गाडी चालवतात. पण लोकांना त्याच्यामध्ये काहीतरी एकदम एक प्रकारचा उन्माद, किंवा याचं कारण काय आहे? याचं कारण ठाकरे हे ब्रँड नेम हे सोशल जस्टिस म्हणजे सामाजिक न्याय आणि सोशल सिक्युरिटी याच्याशी जोडलेलं आहे. रामगोपाल वर्माचे जर का सिनेमा आपण पाहिले, सरकार किंवा सरकार राज, तर त्यात आपल्याला ते दिसतं. ते शिवसेना स्थापन झाल्यापासूनची ही भावना आहे. कारण शिवसेना स्थापन होण्यापूर्वी मराठी माणसांना घाट म्हणजे घाटी, किंवा तात म्हणजे तात्या, किंवा व्हर्नीज म्हणजे व्हर्नॅक्युलर असं संबोधलं जायचं. शिवसेनेनंतर मराठी माणसाचा टायगर झाला. आणि त्यामुळे एक जो डिपेंडन्स आहे, इमोशनल डिपेंडन्स आहे ठाकरे घराण्यावर, तो यातून व्यक्त झाला. त्यामुळे आज पुन्हा कुठेतरी ठाकरे घराण्याची असलेली मराठी माणसाची नाळ पुन्हा त्यानिमित्तानं समोर आली. हो, हे आपल्याला दिसलं. आज आपल्यासमोर आपल्यासोबत आत्ता आहेत राहुल नार्वेकर. त्यांच्याकडून मला जाणून घ्यायचं आहे की आजचा घटनाक्रम काय होता, ह्याच्याकडे तुम्ही कुठल्या नजरेनं बघणार आहात? आजचा घटनाक्रम वगैरे आमच्यासाठी ते काही एक महत्वाचं नव्हतं. आमच्यासाठी सर्वात महत्वाचं आज होतं माननीय उद्धवजी ठाकरे यांची प्रकृती आणि त्यांचं वेलबिंग.
आणि म्हणून आमच्या सगळ्यांचं लक्ष केवळ त्या कडे होतं. आणि त्याचबरोबर जे हजारो चाहते आणि कार्यकर्ते आणि नेते जे तिकडे आले त्या सगळ्यांचे आम्ही आभार व्यक्त करतो की त्यांनी माननीय उद्धवजींच्या तब्येतीची विचारपूस केली, त्यांच्याबद्दल जो आदर दाखवला त्याबद्दल आम्ही सर्व जनतेचे, सर्व नेत्यांचे, सर्व कार्यकर्त्यांचे आभार मानतो. एक प्रकारे उद्धव ठाकरे यांच्या तब्येतीला लवकर आराम पडो अशीच भावना सगळ्यांची आहे. परंतु या निमित्तानं एक आणखीन महत्वाचा मुद्दा आलेला आहे तो राजकारणातला, तो म्हणजे राजकीय लोकांवरचा स्ट्रेस अलीकडच्या काळात खूप वाढलेला आहे का? काय म्हणाल आपण? निश्चितपणे सगळ्याच कोणतंही एखादं काम जो माणूस मनापासून करतो, त्या कामाबद्दल जेव्हा एखाद्या माणसाला अतिशय प्रेम असतं, अतिशय सिरियसली जेव्हा एखादं काम करतो त्यावेळेला असे स्ट्रेस निर्माण होतातच. पण त्याचा अर्थ असा नाही की राजकारणामुळे एखाद्याचं नुकसान होतं किंवा राजकारणामुळे एखाद्याची प्रकृती बिघडते, हे त्याचं कन्क्लुजन होऊ शकत नाही. पण राजकीय दगदग अलीकडच्या काळात खूप वाढलेली आहे, धकाधक खूप वाढलेली आहे, राजकारणातली स्पर्धा ही जीवघेणी आहे. त्याच्यामुळे अनेक राजकीय पक्षांच्या नेत्यांना यापुढे आपली तब्येत सांभाळूनच काम करावं लागेल अशाही प्रकारचा एक संदेश यातनं बाहेर येतोय. नाही, मला असं वाटत नाही. प्रकृती बघा ही शेवटी माणसाच्या हातात फार कमी असतं आणि नियतीच्या हातात सर्व काही असतं. त्यामुळे उगीच एखाद्या आजाराचा किंवा एखाद्या परिस्थितीचा दोष एखाद्या फील्डला म्हणजे राजकीय फील्डला किंवा कुठच्याही दुसऱ्या क्षेत्राला देण्यात अर्थ नाही. आणि मला वाटतं प्रत्येकाने आपापली जो आपण आपल्याला छंद असतो, जो आपण करिअर केलं असतं त्याला पाहिजे तेवढं जस्टिस करावं, त्यात चांगलं काम करावं आणि त्याचबरोबर आपल्या प्रकृतीचीही काळजी घ्यावी. आणि मला वाटत नाही याच्या व्यतिरिक्त त्यातून कोणतंही कन्क्लुजन करण्याची गरज आहे. राहुलजी नार्वेकर, आमच्याशी संवाद साधल्याबद्दल धन्यवाद. मला जायचं प्रवीण दरेकर यांच्याकडे. प्रवीण दरेकर मनसेचे नेते आहेत. प्रवीणजी, काय सांगाल आजचा घटनाक्रम दिवसभरातला? आज आपण पाहिलं की सकाळी उद्धव ठाकरे यांना लीलावती रुग्णालयात दाखल व्हावं लागलं, त्यांच्यावर अँजिओग्राफी करण्यात आली. या पुढचे उपचार पुढच्या काळात त्यांच्यावर होतील आणि राज ठाकरे सगळं सोडून अलिबागचा आपला दौरा अर्धवट ठेवून परत त्यांच्याकडे आले, दोनदा त्यांना भेटले. काय सांगाल या सगळ्या घटनाक्रमाबद्दल? शेवटी या घटनाक्रम पाहत असताना मगाचे राहुल नार्वेकर म्हणाले घटनाक्रम महत्वाचा नाही, तर घटनाक्रम महत्वाचाच आहे. कारण शेवटी आपलं बंधुत्वाचं नातं, आपलं रिलेशन त्या ठिकाणी कार्यक्रम सोडून राजसाहेब माणुसकीच्या भावनेतनं त्या ठिकाणी हॉस्पिटलला पोहोचले. यावरून राज्यकर्त्यांना किंवा विविध क्षेत्रात काम करण्याला एक चांगला संदेश त्या ठिकाणी आपल्या नात्याचा त्या ठिकाणी जातो की राजकारणाकडे पलीकडे जाऊन त्या ठिकाणी अशा प्रसंगी, अशा वाईट संकटाच्या प्रसंगी उभं राहणं हे त्या ठिकाणी सर्वसामान्य माणसाचं किंवा त्या ठिकाणी कर्तव्य असतं. हा एक चांगला संदेश या माध्यमातून. प्रवीणजी, मला सांगा, एक प्रकारे तुमच्यासारख्या नेत्याला सुद्धा अशा प्रकारचं राजसाहेबांचं वागणं हे सरप्राईज होतं का? नाही, सरप्राईज. राजसाहेब हे एक कलाकाराचं त्यांचं मन आहे आणि राजसाहेब जेवढे आक्रमक दिसतात, मी गेली 20 वर्ष त्यांच्यासोबत काम करतो, त्यांचा हळुवारपणा, त्यांचा मनाचा भावुकपणा, संवेदनशीलपणा हा मी जवळून बघितलाय. बाळासाहेबांविषयी किंवा कौटुंबिक विषयी ते सुद्धा किती त्या ठिकाणी संवेदनशील असतात याची आम्हाला जाणीव आहे. आणि त्यामुळं काय आश्चर्याचा धक्का वगैरे त्या ठिकाणी अजिबात बसलेला नाही. राजसाहेब त्या ठिकाणी उद्धवजी हॉस्पिटलला असणं, ऍडमिट असणं आणि त्या ठिकाणी राजसाहेब जाणं हा आमच्यासाठी जराही त्या ठिकाणी आश्चर्याचा धक्का त्या ठिकाणी निश्चितपणे नाही. आपण मगाची उदयजी जे म्हणालात ते अत्यंत महत्वाचं आहे की राजकारणामध्ये काम करत असताना एक प्रचंड स्ट्रेस येतो. आम्ही सारी मंडळी मग कुठल्याही पक्षाच्या असो त्या ठिकाणी राजकारणात काम करत असताना या स्ट्रेसच्या माध्यमातून प्रकृतीकडे दुर्लक्ष होत असतं आणि या माध्यमातून निश्चितपणे तोही एक आपण काय म्हणाल त्याला हे जर आपण घेतलं, शिकून घेतलं की प्रकृती ही तितकीच महत्वाची आहे. कारण शेवटी आपण प्रकृती ठीक असेल, आरोग्य ठणठणीत असेल तर त्या ठिकाणी समाजसेवा किंवा राजकारण ताकदीनं आणि सशक्त करता येतं. आणि त्यामुळे आमच्यासारख्या राज्यकर्त्याला, राजकारणामध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना सुद्धा
यातनं त्या ठिकाणी प्रकृतीची काळजी घेतली पाहिजे. हे जे आपण म्हणालात ते तितकंच मार्गदर्शक आहे असं मला वाटतं. धन्यवाद प्रवीणजी, तुमच्या या सगळ्या माहितीबद्दल. मला जायचंय संदीप प्रधान यांच्याकडे. मला सांगा की राजकारणातली धकाधक एकीकडे प्रचंड मोठ्या प्रमाणावर वाढलेली दिसते, स्पर्धा तीव्र आहे, राजकीय पक्षांच्या नेत्यांना कदाचित कामाचं स्वरूप इतकं बदलावं लागलेलं आहे की सततच्या असुरक्षिततेपणामुळे, जीवनातल्या जीवनशैलीतल्या अनेक प्रकारच्या फेरफरकामुळे अशा प्रकारचे स्ट्रेस वाढत चाललेत. निश्चित. कारण याला कारण असं आहे की राजकारण गेल्या काही वर्षामध्ये खूप झपाट्याने बदललेलं आहे असं मला वाटतं. म्हणजे झालंय कसं की पूर्वीच्या काळी आपण अनेक वेळा पाहिलेली अशी राजकारणी की जे राजकारणात आले आणि राजकारणातून जेव्हा बाहेर पडले तेव्हा सुद्धा त्यांच्याकडे राहतं घर सुद्धा फारसं नव्हतं मुंबईमध्ये. आज राजकारणामध्ये असं झालेलं आहे की राजकारणातून पैसा आणि पैशातून राजकारण. निवडणुका लढवणं आजकाल किती कठीण झालेलं आहे हे आपण आता गेल्या काही दिवसातल्या निवडणुकांमध्ये बघितलंय. म्हणजे मध्यमवर्गीय मतदार सुद्धा सोसायट्यांमधले जर समजा उमेदवाराकडून काही अपेक्षा करत असतील की आपल्याला पैसे मिळावे, आपली सोसायटीमधली कामं व्हावी, तर त्यामुळे कसं झालेलं आहे की पैसा सतत या राजकारणासाठी मी कुठून उभा करू आणि येणारा पैसा आहे तो पुन्हा मी कशा पद्धतीने त्याची गुंतवणूक करू, तो कसा हे करू, जिरवू. आणि त्याचबरोबर दुसरं असं झालंय की अनेक वेळा नातेवाईक असतात, जवळचे कार्यकर्ते असतात, ते काहीतरी चुका करतात, त्याच्यामुळे मग मीडियामध्ये त्या टीका सुरू होते आणि या सगळ्याचाच मला वाटतं एक स्ट्रेस राजकारण्यांवरती सध्या आहे. आपल्याबरोबर संदीप आचार्यही आहेत. संदीप आचार्य, तुम्ही हा सगळा प्रवास दोन्ही भावांचा जवळून बघतायत. मला तुम्ही सांगा, पत्रकारांसाठी काय किंवा सामान्य कार्यकर्त्यासाठी काय किंवा हा कार्यक्रम बघणाऱ्या हजारो लाखो प्रेक्षकांसाठी काय, राज ठाकरे यांची व्हिजिट ही एक सरप्राईज होती का? राज ठाकरे यांची ही भेट अजिबात सरप्राईज नव्हती असण्याचं काही कारण नाहीये. याचं कारण असं आहे की शेवटी उद्धव ठाकरे त्यांचे चुलत भाऊ आहेत. लहानपणापासून राज हे मातोश्रीवरती वाढलेले आहेत, बाळासाहेबांबरोबर राहिलेले आहेत. त्यांच्यातले अनेक चांगले गुण किंबहुना बाळासाहेबांच्या जवळपास सगळ्याच शैली आपण बघू तर राज ठाकरे यांनी ह्या आत्मसात केलेल्या आहेत. मग अशा वेळेला बाळासाहेबांचा दिलदारपणा असेल, प्रेम असेल, प्रेमळ स्वभाव असेल, ह्या सगळ्या गोष्टी राज यांच्यामध्ये आहेत. आणि स्वाभाविकपणे जर आपण बघितलं तर उद्धव काय किंवा राज काय किंवा बाकी बरेचसे राजकारणी आपण बघतो, राजकारण समाजकारणाचा एक वेगळा म्हणजे दुसरी बाजू आहे आणि याच्यामध्ये नातं, कार्यकर्ते, समाजातले लोक यांना जपणं हे अत्यंत आवश्यक असतं. तो आतून ओलावा असायला लागतो, जे आज हे नातेसंबंध आज राज यांच्या भेटीमुळे पुन्हा एकदा प्रकर्षाने पुढे आलेले आहेत. आणि हे अतिशय स्वाभाविक भाग होतं कारण राज ठाकरे त्यांचे चुलत भाऊ आहेत आणि लहानपणापासून त्यांचे चांगले संबंध होते. तर राजकीय मतभेदांमुळे आज हे वेगळे झालेत. हा वेगळा भाग जरी बाजूला ठेवला आपण तरी सुद्धा नातं म्हणून ज्या वेळेला कुठलीही गोष्ट अशी कळेल त्या क्षणाला धावत जाणं म्हणजे राजचा स्वाभाविक स्वभाव आहे. राजकारणा पलीकडचं असलं बंधुत्व याचं दर्शन आज महाराष्ट्राला झालं. ही चर्चा मला अशीच चालू ठेवायची आहे. या तिन्ही मान्यवरांना अनेक प्रश्न विचारायचे आहेत, यातून अनेक कंगोरे मारण्यात. झी 24 तास एक पाऊल पुढे.